इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 10 शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांची एमएससीबी कार्यालयावर धडक। महावितरणच्या माध्यमातून अडाणी स्मार्ट मीटरच्या अनुषंगाने ग्राहकांना विनापरवानगी जबरदस्तीने लावण्यात येणाऱ्या मीटरबाबत विकास सोमेश्वर तथा राहुल सोमेश्वर बंधू आक्रमक। अडाणीचे मीटर मला नकोय। मी सरळ सांगतो, मी तुमच्या अधिकारी तुमच्या कर्मचाऱ्याला मारेल तिथं आले की। राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे, सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही। विकास सोमेश्वर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना अडाणी स्मार्ट मीटर बाबत जबरदस्ती न करण्याची जीआरसी देखील दिली। महावितरण प्रशासनाला आठवण। तसेच स्टेशन परिसरांतर्गत एमएससीबी कार्यालय असो वा मोरिवली मधील महावितरण कार्यालयाअंतर्गत नवीन जॉईन झालेले भांबरे तथा डीवाय दर्जाचे एकही तत्सम अधिकारी हजर नसल्याबद्दल अंबरनाथ हा एमएससीबीचा लावारिस विभाग आहे का? ग्राहकांनी दात कोणाकडे मागायची? विकास सोमेश्वर यांचा एमएससीबी प्रशासनाला उद्विग्न सवाल। अडाणीच्या लोकांना बसण्यासाठी मोठे दालन, परंतु वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना साधी खुर्ची देखील नाही। विकास सोमेश्वर यांची खंत। तसेच प्रभागातील अनेक सर्वसामान्य नागरिकांना सदर प्रीपेड स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अवास्तव येणाऱ्या बिलांना जबाबदार कोण? येत्या 8 दिवसात एमएससीबी प्रशासनाकडून सदर गंभीर प्रश्न मार्गी न लागल्यास शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथचा उद्रेक कसा असेल याची प्रचिती एमएससीबी कार्यालयाला अनुभवायस मिळेल। प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांचा एमएससीबी प्रशासनाला गंभीर इशारा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। मला सांगा तिथं मला अडाणीचे मीटर नकोय। अडाणी माणसासोबत तुमचे माणूस येतात ना, तुमचे माणूस अडाणी आहे का? त्याचा आडनाव अडाणी आहे, तुमचे माणूस अडाणी आहेत। आता तो काय त्याचं नाव रे, तो काटवे। आता तू माझ्या तिथं आलेला अडाणीचा मीटर लावायला, माझा इथं ना कुठेच लावू नका। ज्यांची जबरदस्ती चालणार नाही दादागिरी, ते लावतात प्रेमाने, त्यांची लावून घ्या तुम्ही। हे जे तुमचे मीटर असतील ते मी पत्र देतोय। येणाऱ्या 19 तारखेमध्ये 19 तारखेला मी मोर्चा घेतोय त्या विरोधात। तुमच्या कर्मचारी सांगा ते वाढत फिरू नका। अडाणीला घेऊन त्या अडाणीला पण माणसाला मारणार, तुमच्या माणसाला पण मारणार आम्ही। उगाच लोकांना त्रास देत आहेत। त्या बिल्डिंग दिली बसायला, कंझ्युमरला खुर्ची नाही इथं बसायला। त्यांना कुठे तुमचे ग्राहक पैसे भरतात, त्यांना खुर्ची कुठे मला सांगा। नाही हरामखोरांना अख्खी बिल्डिंग दिली तुम्ही बसायला इथं। रिंकू आपल्या तो संसद मशानात काम करणारे लोकांचे मीटर मी नाही काढले। घर दाखवलं ना, कोणी काढलं मीटर? कोण काढलं त्याला बोलव इथं। तुम्हाला बापाचं आहे का राज? तुम्ही कोण आहे? कोण आहे? चल निघ बाहेर, चल चल निघ बाहेर। कोण आहे तो? स्मार्ट मीटरचा आहे का? चल निघ। नाही स्मार्ट मीटर हे चल। चल. हे कशाला बसवायचं यांना? आहे का? हे दलाल आहे ना? सरळ बाहेर जायतून दिसायचं नाही कुठे पण आता। कोण आहे? मी मारेल सगळ्यांना पकडून। अडाणी तुमचा बाप नाहीये, समजलं का? तुमच्या बापाचं राज्य चाललेलं नाहीये। आता माझ्यावरती साहेब आहेत ते कल्याणला। मी काय बोलतोय ऐका, अंबरनाथ मध्ये कोणाचा विरोध आहे की नाही? माझा विरोध आहे। अडाणीचे मीटर त्यांना विचाराशिवाय लावायचं नाही। मी मारेल तुमच्या अधिकार संधी आहेत, तुमच्या कर्मचाऱ्याला पण मारेल बरं का। आणि अडाणीवर तो उलटा लागतोय मी। कुणाला विना विचारून त्या मीटर लावायचं नाही, त्यांना विचारा। कंझ्युमरला 3000चा बिल 30,000 वर गेलंय। तर तेवढा पगार आहे का गरिबांना? आणि तुम्ही मराठी माणसं असून तुम्ही महाराष्ट्राची वाट लावायला आले तर आपण आपलं घरचं काम नाही करत, नाही करायचं। शासन नाही बोलाय। जीआर आहे तुझ्याकडे? जीआर आहे माझ्याकडे। देवेंद्र भाऊचं माझ्याकडे लेटर आहे। तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही। जबरदस्ती केलेली आज त्याचं 10,000चं बिल काढून घेतलं, मीटर काढून घेतलंय, त्याचं मीटर काढून घेतले। हा तो काय पैसेवाला आहे का तो बिचारा? गरीबाचं मीटर काढून जातात तुम्ही लोक। मला एक सांगा, तुम्ही कुठल्या मोठ्या नेत्याच्या आतापर्यंत मीटर बदली केलं? कुठल्या अंबरनाथ मोठ्या नेत्याचा मीटर बदली केले? गरीब दिसतात का तुम्हाला? हा कुठल्या मोठ्या नेते अधिकारीचं तुम्ही मीटर बदली केले? गरिबांचं मीटर बदली करतात का तुम्ही लोक? आहे का तुमचा दम? माझं मीटर बदली करून दाखवा, माझा घर दाखवतो। आहे का दम? आहे आहे का दम? सांग। संमतीशिवाय लावत मी काय बोलतो, तुझा दम आहे? माझा मीटर बदली करून दाखव। गरिबांना काय सतवतात तुम्ही लोक? परमिशन शिवाय लावत नाही। आता बिना परमिशन लावलंय, त्याला सांग आत्ताच मीटर लावून दे। तो एमएससीबीचा मीटर लाव, तुमचा मीटर नको। हे आग लावायला येतं मी। एमएससीबीची 3 केसेस आहे माझ्यावर, मला काहीच फरक पडत नाही। मी जेलमध्ये असतो की बाहेर असतो, पण हे चालणार नाही मला इथं। लावारीच झालेली एमएससीबी। मोठे अधिकारी त्याला काय सुचतं का त्याला?
आज अंबरनाथ शहरामध्ये आपण बघत असणार तर हे जे अडाणीवाले आहेत हे सगळे चोर आहेत, गपचूप येतात आणि ते मीटर बदली करून जातात, लोकांची परवानगी सुद्धा घेत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंनी सक्तीचा आदेश दिलेला आहे की जोपर्यंत कन्झ्युमरची मंजुरी नसेल तोपर्यंत तुम्ही लावायचं नाही. परंतु आपल्या अंबरनाथमध्ये जे MSCBला कामं करतात या लोकांनी त्यांच्याशी पैसे घेतात एका मीटर बदली करण्याचे. तसं आपल्याला स्पष्ट दिसून येते, कारण अडाणी यांना घर माहीत नाही आहे. यांचे मीटरचे पैसे भरले नाही की लगेच हे लोक घेऊन जातात, अडाणीचं मीटर लावून देतात. आणि अडाणीच्या मीटरचा प्रॉब्लेम आहे की ज्याला 1000 रुपये बिल येतो त्याला 10,000 रुपये बिल येतोय. आणि एखाद्या गरीब माणसांना 10,000 रुपये त्याला पगार 12,000 13,000 रुपये, त्यांना तुम्ही 10,000 रुपयाचं बिल भरतायत. आज अंबरनाथ त्या विरोधात आज मी स्टेशनच्या विभागामध्ये गेलो. तिथं गायकवाड साहेब रजेवर, भोईर साहेब रजेवर, म्हणजे जेने उत्तर देणारे आहेत ते साहेब रजेवर. तिथून इथं मोरोली गावात आलो. इथं नवीन भांबरे साहेब आहेत, तेही देखील नाही. त्यानंतर त्यांचं DY आहे ते पण नाही. म्हणजे अंबरनाथ हा MSCBचा लावारिस विभाग झालेला आहे. यामध्ये कर्मचारी जे लाईनमॅन आहे आणि जे पैसे घेतात हे 2 माणूस इथं व्यवस्थित आहे. बाकी इथं अंबरनाथमध्ये कोणच नाही आहे. अगर एखादा साधा माणूस इथं काही विचारला झाला तर त्यांना या टेबलावर जा, त्या टेबलावर जा, हीच यांची उत्तर असतात. त्या अडाणी लोकांना बसवण्यासाठी तिथे नवीन मोठं अपार्टमेंट त्या लोकांनी तिथं दिलेलं आहे. पण जे कन्झ्युमर जे बिल भरतात, जे ग्राहक बिल भरतात, त्यांना साधी खुर्ची नाही तिथं. त्यांना आरेरावची भाषा केली जाते. तिथं तावडे मॅडम तिथं ते बसलेले आहेत, त्यांना तर धड नाही बोलायचं, ढंग नाही त्यांना बोलायचं. त्यांचा डोक्यावर तोंडावर असलेले माशा ते उडू शकत नाही, आमच्याशी काय बोलणार. एका शब्द बोलत त्याला 5 मिनिटं लावतात. म्हणजे असे असक्षम कर्मचारी तुम्ही अंबरनाथला देतात. अंबरनाथची लोकसंख्या 4.5 लाख झालेली आहे. आणि एक असा साधी तुम्ही इथं कावडे मॅडमला तिथं बसवले, त्यांना काय धड नाही बोलायची ना, त्यांना कुणाशी लिहायची धड नाही. त्यांचं मनावर जर तसं ते काम करतात. हे सगळं विरोध करण्यासाठी आज इथं आपण त्यांना एक पत्र दिलेलं आहे. स्टेशन विभागाला दिले, तिथं मोरोली विभागाला पण दिले आहेत. येणाऱ्या गुरुवार, आज गुरुवार आहे, पुढच्या गुरुवारपर्यंत हे जर त्यांची दादागिरी दबंगिरी थांबली नाही तर अंबरनाथचा उद्रेक काय आहे ते येणाऱ्या शुक्रवारी आपण या पत्राद्वारे त्यांना दिलेलं आहे.